पाऊस सुरू झाला की ते लहानपणीचे दिवस आठवतात. मग म्हणायचं, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा आणि पुन्हा लहान व्हायचं. ह्या पावसाच्या येण्याने सामान्य जनजीवन सुखावून जातं आणि आपल्यालाही वाटतं, चला जरा पावसात जाऊन येऊया. नमस्कार, मी प्रीती, चालली कोकणात. चला या प्रवासात या पावसाला आणि या कोकणाला जरा जवळून पाहूया. मी असं ऐकलंय, पाऊस नावाचा हा पाहुणा आपल्या कोकणात जरा जास्तच रमतो. मी या खिडकीतून आता पाहते तर दाट धुक्याचे ढग वर आले आहे. ह्या गर्द हिरव्या रंगात वाटेत लागणारी ही मंदिरं उठून दिसत होती. वाव, किती छान मंदिरं आहेत, हे शब्द सहज ओठातून निघत होते. अगदी पुढच्या क्षणी पाहिलं तर ढग पूर्णपणे नाहीसे होऊन सगळा परिसर हिरवागार दिसत होता. या प्रवासातली अजून एक गंमत सांगू का? प्रवास करता करता खूप जोराने पाऊस यायचा. मग मी खिडकी बंद करायची आणि त्यानंतर पाऊस गेला असं समजलं की मग खिडकी मी चालू करायची. तर समोर पाहायची तर पूर्ण असे कोरडे रस्ते माझ्या समोर असायचे. मग असं वाटायचं, अरे आता थोड्या वेळापूर्वीच हा पाऊस धो-धो होता आणि आता इथे एकही थेंब नाहीये. कसला लबाड आहे हा पाऊस, असं मला वाटायचं आणि स्वतःच्याच चेहऱ्यावर थोडं हास्य यायचं. एस टीचा प्रवास म्हटला तर आपल्याला AC आणि नॉन AC या दोन्ही प्रकारे आपल्याला करता येतो. पण ACच्या गाडीतील बंदिस्त प्रवासापेक्षा हा खिडकीतून येणारा मुक्त वारा घेत केलेला हा STचा प्रवास मला प्रचंड आवडतो. हे बघा, समोरची ह्या डोंगरावरची हिरवळ पाहिल्यानंतर असं वाटतं, ह्या पावसाच्या आगमनाने थोड्याच दिवसात हे जे डोंगर आहेत ते हिरवा शालू परिधान करतात आणि नद्या, ओढे आनंदाने नाचत बागडत वाहू लागतात. हो ना? ते झाडीत लपलेले घर लांबून किती सुंदर वाटते. ओले चिंब रस्ते आणि हिरवागार निसर्ग टिपता टिपता मी गावी पोहोचले आणि दुसऱ्या दिवशी आले माझ्या आवडीच्या समुद्राच्या कट्ट्यावर, जिथे मी गावी गेल्यावर जास्त वेळ घालवते. हा आहे माझा आवडता कट्टा, जिथे गेल्यावर मला शांत वाटतं, निवांत वाटतं. त्याच कट्ट्यावर एक चिमुरडं खेकडं होतं. ते मी टिपण्याचा प्रयत्न केला. खेकडं एवढं चालाक होतं की जरा जरी मी त्याच्या जवळ गेली की ते खेकडं कुठे जायचं ते मलाच कळायचं नाही. मग मी लांबूनच कॅमेरा झूम केला आणि त्याला टिपलं तर पाहिलं तर खेकडं स्वतःच स्वतःला भरवत होतं, म्हणजेच ते खात होतं काही. पुढे तिथे 2 खुब्या होत्या. त्यांनी मस्त असं स्वतःला घट्ट पकडलं होतं दगडाला. त्यातील एक खुबी मी उचलली आणि थोडं पाहिलं की काय आहे आतमध्ये आणि पुन्हा तिला जागेवर तिथेच ठेवून दिले. समुद्राकडे मान वळवली तर एक पक्षी खाद्य भ्रमंती करत होता. मला वाटतं तो मासे पकडण्याचं काम चालू होतं त्याचं. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे ह्या माझ्या प्रिय कट्ट्यावरती माझ्या 2 छोट्या सवंगड्या ज्या मच्छी पकडत होत्या एका प्लास्टिक बॉटलने. तर त्यांचं मच्छी पकडणं बघून मलाही वाटलं, अरे मी पण आता मच्छी पकडणार. पण त्याच्यासाठी मला बॉटल लागणार होती. अशी बॉटल ज्याला होल असणारे, धागा असणारी अशी एक बॉटल मला लागणार होती. तर तिथे समोरच बॉटल ठेवण्यासाठी एक बॉक्स होता. तिथे खूप साऱ्या बॉटल्स होत्या. तर मी बॉटल शोधायला गेली तर लकीली मला एक अशी बॉटल मिळाली की जिला होल आणि धागा ऑलरेडी तिथे बांधलेला होता. फक्त मला आता त्याला मोठा लांब धागा बांधण्याची गरज होती. तर तो मी घरून आणला आणि तो बांधला आणि माझी बॉटल मस्त अशी पटकन तयार झाली. बॉटल तयार झाली पण पुढे काय करायचं मला माहीतच नव्हतं. मग त्या माझ्या प्रिय मैत्रिणींनी, छोट्या मैत्रिणींनी सांगितलं की ह्या बॉटलमध्ये आपल्याला आता दगड टाकावे लागणार. मग मी थोडे दगड घेतले. मग ते दगडं टाकले आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ पण टाकावं लागतं. ते कसलं पीठ त्यांनीच आहे? आणलं होतं, हे मला वाटतं गव्हाचं पीठ असेल. तर त्यातलं थोडंसं गव्हाचं पीठ मी त्या बॉटलमध्ये टाकलं. हे थोडंसं पीठ मी बॉटलमध्ये त्यात टाकलं आणि माझी बॉटल मासे पकडण्यासाठी आता रेडी आहे. पण ती बॉटल पाण्यामध्ये टाकल्यानंतर मी त्या मुलीला विचारलं की मला कसं कळणार की ह्या बॉटलमध्ये आता मासा आला आहे आणि मला ती बॉटल आता ओढायची आहे. तिने आमच्या गावच्या बोलीभाषेमध्ये सांगितलं की त्या बॉटलमध्ये मासा गेला की ती बॉटल हलणार आणि मग त्यानंतर तुला कळणार की त्याच्यामध्ये मासा आहे. मग तू हळूहळू तो
जो धागा तुझ्या हातामध्ये आहे तो ओढ, मग तुला मासा मिळणार. एवढी सगळी माहिती मिळाल्यानंतर माझा फंडा क्लिअर झाला. तो म्हणजे मी जी ही हातामध्ये दोरी घेतली त्याच्याकडे मला लक्ष ठेवावं लागणार. म्हणजे मासा त्या बॉटलमध्ये गेला की त्या बॉटलमध्ये थोडी त्याची हालचाल होणार आणि त्या हालचालीने माझ्या हातातला हा जो दोरा आहे तोही हलणार किंवा खेचला जाणार आणि त्यानंतर मला कळेल की माझ्या बॉटलमध्ये मासा आहे, की मग ती बॉटल मी वरती खेचायची. तर असा हा साधा सिंपल फंडा होता. तर मी 2-3 वेळा ट्राय केलं, पण मला काही मासा मिळाला नाही. पण ह्या पद्धतीने गावच्या मुलांना मी मासे पकडताना खूप वेळा पाहिलं आहे. म्हणजे त्यांना मिळतात मासे, पण त्याला खूप टाईम द्यावा लागतो. मला आता हे आटोपतं घ्यावं लागतंय, कारण की पावसातला वारा आणि वाऱ्यातला पाऊस चालू झाला होता. समुद्रातील शांत पाणी जरा जास्तच हालचाल करत होतं. आकाशातील ढग दाटून आले होते, कारण मुसळधार पाऊस जवळ आला. पावसाच्या येण्याने संपूर्ण सृष्टी आनंदून जाते. वृक्ष, वेली, प्राणी, पक्षी आणि आपणही आपल्यातही उत्साह भरलेला जाणवतो. थोड्या वेळाने पाऊस थांबला आणि ह्या हिरवागार झाडाचं अजून वेगळ्या रंगाच्या ज्या छटा आहेत किंवा पानं म्हणता येईल, त्या वेगळ्या रंगामध्ये हे झाड अजून ठळकपणे दिसायला लागलं. पाऊस पूर्ण थांबला आणि मी आली पुन्हा बाहेर, तर पाहते तर काय, तर पाण्यात 2 पक्ष्यांनी सूर मारली होती आणि ते पावसाच्या पाण्यात मस्त असे अंघोळ करत होते. ही अंघोळ त्यांची झाली आणि त्या पुन्हा उडायला सज्ज झाल्या. आकाशात पाहिलं तर पक्षी घरट्यामध्ये जात होते, कारण की संध्याकाळ झाली होती आणि मलाही संकेत मान्य करावे लागले. आजचा दिवस संपला हे स्वतःला सांगावं लागलं आणि मग मी स्वतःलाही म्हटलं शुभरात्र आणि आता तुम्हालाही म्हणते शुभरात्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.